नमस्कार. आजचा या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे जे साहित्य आहे ते महाशिवरात्रीबद्दल आहे. आता महाशिवरात्री आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. उपवास, जागरण, मंदिरांमधली गर्दी, पूजा. पण आज आपल्याला जे साहित्य मिळालं आहे ते आपल्याला एका पूर्णपणे म्हणा ना उलट प्रवासावर घेऊन जाते. म्हणजे बाहेरच्या जगातल्या उत्सवाकडून आतल्या जगातल्या विज्ञानाकडे. या साहित्याचा दावा आहे की महाशिवरात्री हा निव्वळ सण नाही, तर मानवी चेतनेचा विज्ञानपूर्वक घडवलेला महोत्सव आहे. बरोबर. आणि हा दावाच खरं तर या साहित्याला खूप वेगळं ठरवतो. याचा मूळ उद्देश हाच आहे की परंपरेच्या पलीकडे जाऊन पहा. हे साहित्य महाशिवरात्रीला शरीरशास्त्र, ध्वनिविज्ञान आणि अगदी खगोलशास्त्र यांच्या चष्म्यातून बघतं. त्यांच्या मते ही केवळ श्रद्धा नाही, तर मानवी ऊर्जेला एका विशिष्ट दिशेने नेण्यासाठी तयार केलेली एक सुसज्ज व्यवस्था आहे. आणि आज आपण ह्याच व्यवस्थेची उकल करणार आहोत. उत्तम. मग सुरुवात सर्वात मूलभूत संकल्पनेपासून करूया. शिव. आपल्या मनात शिवाचं एक चित्र अगदी पक्का आहे. कैलासावर बसलेले जटाधारी योगी. पण या विश्लेषणात एक वेगळाच मुद्दा मांडलाय की शिव म्हणजे कोणी व्यक्ती किंवा देवता नाही. मग शिव म्हणजे नक्की काय? हो, आणि इथेच या साहित्याची मांडणी खूप रंजक होते. ते शिव या शब्दाची फोड करतात. शिव म्हणजे जे नाही ते, म्हणजेच शून्यता. पण ही अशी नकारात्मक किंवा रिकामी शून्यता नाहीये. ही सर्व शक्यतांनी भरलेली शून्यता आहे. या साहित्यात एक खूप सुंदर सूत्र दिलंय. शिव इज इक्वल टू शून्यता प्लस जागरूकता. शून्यता अधिक जागरूकता म्हणजे एक प्रकारची वैश्विक पार्श्वभूमी किंवा कॅनव्हास, ज्यावर सृष्टीचं चित्र रेखाटलं जातंय. अगदी अचूक शब्द. ती स्वतः चित्र नाही, पण तिच्याशिवाय चित्र शक्य नाही, असं काहीसं. तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. कॅनव्हास ही अशी ऊर्जा आहे जी स्वतः काही निर्माण करत नाही, पण जिच्या अस्तित्वामध्ये, जिच्या अवकाशात सर्व काही निर्माण होतं. म्हणूनच या साहित्यात ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि महेश म्हणजे विलय करणारा, या तिघांचाही मूळ स्रोत शिव आहे असं मानलंय. अच्छा. थोडक्यात शिव ही एक अवस्था आहे विशुद्ध चेतनेची, ज्याला आपण इंग्रजीत प्युअर कॉन्शियसनेस म्हणू, जिथून सगळं उगम पावतं आणि जिथे सगळं विलीन होतं. ही संकल्पना एकदा समजली की मग महाशिवरात्रीच्या रात्री नक्की काय घडतं हे समजणं सोपं होतं. आणि इथेच ना हे साहित्य एक खूप धाडसी दावा करतं, जो कदाचित वादाचा विषयही ठरू शकतो. त्यांच्या मते महाशिवरात्रीच्या रात्री केवळ आध्यात्मिकच नाही, तर काही खगोलशास्त्रीय बदलही होतात. हो. या साहित्यात असं म्हटलंय की या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जेचा प्रवाह नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने वाहू लागतो. हा विचारच मुळात खूप वेगळा आहे. हो, आणि हा केवळ अमूर्त विचार नाहीये. या स्रोतांमध्ये त्याचा थेट संबंध आपल्या मानवी मज्जासंस्थेशी, म्हणजे आपल्या नर्वस सिस्टमशी जोडला आहे. कल्पना करा, पृथ्वीच्या विशिष्ट स्थितीमुळे आपल्या शरीरातील ऊर्जेला एक नैसर्गिक अपलिफ्ट मिळतंय. जी ऊर्जा सहसा आपल्या भावना, विचार आणि शारीरिक क्रियांमध्ये बाहेरच्या दिशेने वाहत असते. तिला त्या एका रात्री ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने जाण्यासाठी निसर्गाकडूनच मदत मिळतेय. अगदी. म्हणजे निसर्गच आपल्याला ध्यानाच्या अवस्थेत जाण्यासाठी एक प्रकारची मदत करतोय. हे ऐकायला खूपच अविश्वसनीय वाटतं. या साहित्याचा मूळ युक्तिवादच तो आहे. त्यांच्या मते म्हणूनच या रात्री ध्यान अधिक सहजतेने आणि खोलवर लागतं. आणि याच नैसर्गिक मदतीचा फायदा घेण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही विशिष्ट प्रथा तयार केल्या. याचाच संबंध आपल्या योगशास्त्रातील एका महत्त्वाच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. आणि ती म्हणजे सुषुम्ना नाडी. थोडक्यात महाशिवरात्रीची रात्र ही एक नैसर्गिक बायोलॉजिकल ॲडव्हान्टेजची संधी आहे. सुषुम्ना नाडी. बरोबर. योग आणि अध्यात्मात हा शब्द सतत ऐकायला मिळतो. हे साहित्य सांगतं की आपल्या शरीरात इडा नाडी म्हणजे डावी बाजू, जे मनाशी संबंधित आहे. हो, मन. आणि पिंगला नाडी म्हणजे उजवी बाजू, जी शरीराशी संबंधित आहे. यांच्या मधोमध सुषुम्ना नावाची एक मुख्य ऊर्जावाहिनी असते, जी थेट चेतनेशी जोडलेली आहे आणि सामान्यतः ती सुप्तावस्थेत असते. बरोबर. मग या रात्री पाळले जाणारे जागरण आणि उपवास यांचा या सुषुम्ना नाडीच्या जागृतीशी काय संबंध? खूप महत्त्वाचा संबंध आहे. या साहित्यानुसार महाशिवरात्रीच्या रात्री मिळणाऱ्या नैसर्गिक मदतीमुळे सुषुम्ना नाडी सक्रिय होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
आणि ही नाडी सक्रिय होणं म्हणजेच चेतनेच्या उच्च स्तराचा अनुभव घेणं. आणि हा अनुभव यावा यासाठी 3 गोष्टी जाणीवपूर्वक करायला सांगितल्या आहेत. 1. बसून ध्यान करणे. 2. कणा सरळ ठेवणे. आणि 3. रात्रभर जागरण करणे. कणा सरळ ठेवण्यामागचं कारण तार्किक वाटतं. ऊर्जेचा प्रवाह सरळ वर मेंदूपर्यंत पोहोचावा यासाठी. पण जागरण, आपण तर नेहमी ऐकतो की रात्रीची शांत झोप शरीरासाठी आणि मेंदूसाठी किती आवश्यक असते. मग जागरण करण्यामागे नक्की काय विज्ञान आहे? बरोबर. पण या एका रात्रीचं विज्ञान थोडं वेगळं आहे बरं का. हे साहित्य स्पष्ट करतं की जेव्हा आपण आडवे पडून झोपतो तेव्हा शरीरातील ऊर्जा खालच्या दिशेने जाते आणि शारीरिक दुरुस्तीचं काम करते. याउलट जेव्हा आपण रात्रभर कणा ताठ ठेवून जागे राहतो तेव्हा ऊर्जेचा प्रवाह नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने होतो. अच्छा. यामुळे शरीरातील मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन, जे आपल्या झोपेचं चक्र सांभाळतं, ते नियंत्रित होतं. 1 मिनिट. इथे मला एक गोष्ट विचारायची आहे. जेव्हा मेलाटोनिन नियंत्रित होतं आणि आपण जागे असतो तेव्हा आपल्या मेंदूच्या लहरींवर काही परिणाम होतो का? अगदी बरोबर मुद्दा पकडलात. यामुळेच मेंदूतील अल्फा थीटा लहरी म्हणजे अल्फा थीटा वेव्हज सक्रिय होतात. या लहरी तेव्हाच जास्त प्रमाणात दिसतात जेव्हा आपण खूप खोल ध्यानात किंवा अंतर्मुख अवस्थेत असतो. अरे वा. काही संशोधक याचा संबंध सर्जनशीलता किंवा फ्लो स्टेटशी सुद्धा जोडतात. अध्यात्मात याच अवस्थेला शिवावस्था असं म्हटलंय. म्हणजे या साहित्यानुसार आपण वर्षानुवर्ष जे जागरण करतो ते केवळ एक परंपरा म्हणून नाही, तर नकळतपणे आपण आपल्या मेंदूच्या लहरींना ध्यानाच्या अवस्थेत नेण्याचा एक वैज्ञानिक प्रयोगच करत असतो. ही गोष्ट या परंपरेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आणि उपवासाचं काय? तो पण असाच एक टूल आहे का? हो, नक्कीच. या विश्लेषणात उपवासाकडे देवाला प्रसन्न करण्याची गोष्ट म्हणून पाहिलेलंच नाही, त्याला एक परफॉर्मन्स एन्हान्समेंट टूल म्हणून सादर केलंय. ध्यानासाठीची पूर्वतयारी. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपली पचनसंस्था पूर्णपणे शांत होते. अच्छा. त्यामुळे पचनासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा आणि रक्ताचा प्रवाह तो मोकळा होतो आणि मेंदूकडे अधिक प्रमाणात वळवला जातो. म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि मेंदूला जास्त पॉवर मिळते. अगदी तसंच. याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होतो. विचार कमी होतात, मन शांत होतं आणि आपल्या संवेदना अधिक तीव्र होतात. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल की उपवासानंतर खाल्लेल्या अन्नाची चव जास्त चांगली लागते? हो, हे खरंय. कारण तुमच्या संवेदना जागृत झालेल्या असतात. थोडक्यात, उपवास हे ध्यानासाठी शरीर आणि मनाला तयार करण्याचं एक प्रभावी साधन आहे असे हे साहित्य सांगतं. आपण आत्तापर्यंत पाहिलं की शरीर आणि मन यांना या रात्री कसं तयार करायचं. पण या साहित्यात काही साधनांचा किंवा टूल्सचा पण उल्लेख आहे जे या प्रक्रियेला मदत करतात. त्यातलं एक महत्वाचं साधन म्हणजे ध्वनी. ओम नमः शिवाय या मंत्राकडे हे साहित्य केवळ एक प्रार्थना म्हणून पाहत नाही, बरोबर? अजिबात नाही. ते याला साऊंड मेडिसिन किंवा ध्वनिचिकित्सा म्हणतात. त्यांच्या मते ओम नमः शिवाय हा केवळ देवाचं नाव घेणारा मंत्र नाही, तर तो पंचमहाभूतांचा म्हणजे 5 तत्वांचा मंत्र आहे. हे खूपच रंजक आहे. कसं काय? यातला ओम म्हणजे वैश्विक कंपन किंवा कॉस्मिक व्हायब्रेशन, जे सर्व सृष्टीच्या मुळाशी आहे. न म्हणजे पृथ्वीतत्व, म म्हणजे जलतत्व, शी म्हणजे अग्नितत्व. वा म्हणजे वायुतत्व आणि य म्हणजे आकाशतत्व. अगदी बरोबर. म्हणजे विचार करा, जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणता तेव्हा तुम्ही फक्त एक नाव घेत नाही, तर तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या मुळाशी म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांशी संवाद साधत असता. ही एक प्रकारची एलिमेंटल ट्युनिंग आहे. परफेक्ट. आणि या ध्वनी कंपनांचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. यामुळे मेंदूतील न्यूरॉन्समध्ये एक प्रकारचा ताळमेळ बसतो, ते सिंक्रोनाइज होतात. यामुळे हृदयगती स्थिर होते, रक्तदाब नियंत्रणात येतो आणि मन शांत होतं. म्हणूनच ही एक ध्वनी चिकित्सा आहे. ध्वनीप्रमाणेच प्रतीकांबद्दलही बोलूया. शिवलिंग या प्रतीकाबद्दल अनेक गैरसमज आहेत, पण या साहित्यानुसार त्याचं वैज्ञानिक किंवा तात्विक प्रतीक काय आहे? या साहित्यात शिवलिंगाला मूर्ती म्हटलेलंच नाही, तर त्याला एक ऊर्जास्तंभ किंवा एनर्जी पिलर म्हटलं आहे. ती एक भौमितिक रचना आहे जी वैश्विक ऊर्जेचं प्रतीक आहे. त्याची रचना समजून घेतली की त्याचा अर्थ स्पष्ट होतो. ठीक आहे, तर मग या रचनेची उकल करूया. यात 3 मुख्य भाग दिसतात. हो. यातला सर्वात खालचा गोलाकार भाग, ज्याला योनी म्हणतात, तो सृष्टीचं किंवा निर्मितीचं प्रतीक आहे. क्रिएशन. बरोबर. मधला उभा स्तंभ
चेतनेचं म्हणजे कॉन्शियसनेसचं प्रतीक आहे. आणि हे दोन्ही ज्या अदृश्य गोलाचा भाग आहेत तो गोल अनंताचं प्रतीक आहे, म्हणजे इन्फिनिटी. म्हणजे सृष्टी, चेतना आणि अनंत या तिघांना एकत्र केल्यावर काय अर्थ निघतो? याचा एकत्रित अर्थ होतो क्रिएशन अरायझेस फ्रॉम कॉन्शियसनेस अँड बोथ एक्झिस्ट विदिन इन्फिनिटी. अर्थात चेतनेतूनच सृष्टीचा उगम होतो आणि हे दोन्हीही अनंतात सामावलेले आहेत. हे एक खूप मोठं तात्विक विधान आहे जे एका साध्या प्रतीकातून मांडलं आहे. म्हणून शिवलिंग ही कोण्या व्यक्तीची मूर्ती नाही, तर ती कॉस्मिक एनर्जीची आकृती आहे, असं हे साहित्य स्पष्ट करतं. तर मग या सगळ्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विश्लेषणाचा अंतिम टप्पा काय? आपण शिवाच्या रूपाकडे पाहतो तेव्हा ते कायम ध्यानस्थ, निर्विकार आणि अलिप्त दिसतात. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? या साहित्याचा निष्कर्ष हाच आहे की शिवाचं हे रूप निरीक्षकाचं आहे, म्हणजे ऑब्झर्व्हरचं. शिव सृष्टीच्या सर्व घडामोडींमध्ये सहभागी आहेत, पण त्यात गुंतलेले नाहीत. ते साक्षीभावाने सगळ्याकडे पाहतात. अच्छा. अध्यात्म आपल्याला हेच सांगतं की जीवन जगा, पण त्यात अडकू नका. हीच अलिप्ततेची भावना म्हणजे वैराग्य. आणि हा अलिप्तपणा फक्त विचारांपुरता मर्यादित नाही, तर तो शरीराच्या पातळीवरही आहे. जसं आपण उपवासाच्या बाबतीत पाहिलं, पचनसंस्थेला शांत करून आपण शरीराच्या रोजच्या व्यापारापासूनही तात्पुरते अलिप्त होतो. अगदी बरोबर. तुम्ही दोन्ही गोष्टी खूप छान जोडल्या. वैराग्य म्हणजे सर्व सोडून पळून जाणं नाही, तर सगळ्यामध्ये राहूनही मनाने अलिप्त राहणं. कारण जेव्हा आपण निरीक्षकाच्या भूमिकेत जातो तेव्हा आपण सुख-दुःखाच्या, यश-अपयशाच्या पलीकडे जातो. आपण जीवनातील प्रत्येक क्षणाचा अनुभव घेतो, पण त्याने विचलित होत नाही. या साहित्याच्या मते हीच खरी शिवभक्ती आहे. ही एक आतून येणारी अवस्था आहे, बाहेरून लादलेला नियम नाही. थोडक्यात सांगायचं तर या साहित्याचा सार असा आहे की महाशिवरात्री म्हणजे देवाला बाहेर शोधणं नाही, तर स्वतःच्या आतमध्ये ती नीरव शांतता शोधणं आहे. ही मागण्या करण्याची रात्र नाही, तर जागरूकतेची, स्वतःला जाणण्याची रात्र आहे. हा केवळ एक विधी नाही, तर तो एक अनुभव आहे. हे सगळं ऐकून असं वाटतंय की हा मेंदूचं, शरीराचं, ऊर्जेचं आणि आत्मचेतनेचं एक परिपूर्ण विज्ञान आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विचार जो हे साहित्य आपल्यासमोर ठेवतं तो म्हणजे ही रात्र देवासाठी नाही, तर ती स्वतः शिवमय होण्यासाठी आहे. म्हणजेच त्या वैश्विक चेतनेचा, त्या प्युअर कॉन्शियसनेसचा अनुभव